नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:24 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज लॉग इन करायचा टाईम मिस झाला माझा। तर मी स्विगीला 8 वाजता लॉग इन करत असतो, पण घड्याळ मागं असल्यामुळे आणि मी आंघोळीच्या नादात असल्यामुळे माझा टायमिंग हुकला। जेव्हा घड्याळात बघितलं तेव्हा 8:07 झाले होते, तर 2 मिनटं लेट झाले होते। तर 8 ते 10 मध्ये आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक असतो, तर मला फक्त 5 मिनिटं ब्रेक होते। मी जर 8:05ला लॉग इन केलं असतं तर माझा टाईम योग्य झाला असता, पण आता टाईम हुकला आहे। टाईम हुकल्यामुळे पुढचा इन्सेंटिव्ह भेटत नाही, त्यामुळे आज मी कामावर काही लॉग इन नाही झालो। बघू आता दुपारी झोमॅटो मारायचं होतं, पण झोमॅटोचे गिग शिल्लक नाही। 12 ते 3 मध्ये स्लॉटच शिल्लक नाही, तर बुक करायला टायमिंगच नाही आहे। तर 3च्या नंतरच काम भेटेल आता मला, तर 3 वाजता बघू, आता गेलो तर जाईल, नाही तर मग संध्याकाळी 6 ते 10 करण, 4 तास। तर मित्रांनो आता आहे घरी जस्ट, तर कालची उरलेली भाजी खातात, हे चोपडा मासे तर चांगले सणकून हाणू राहिले। बसली सर्व मंडळी चोपडा मासा खात, तर सगळा मासा खाऊन झाला वाटतं यांचा, मासा खाऊन झाला यांचा। पण आर्मीने अजून काही भाकर खाल्ले नाही कालपासून। खाल्ली का? मासे आवडते का? आणि शिवमला तर यांनी खाल्लाय मासा अजून। तर मित्रांनो पूर्ण अर्धा किलो आणलं होतं। खाणारे माणसं फक्त हेच आहे, मी तर काही खात नाही। तर माझ्यासाठी आज बनवली आहे मेथीची भाजी। तर त्या दिवशीचीच आणलेली भाजी आता फ्रीजमध्ये ठेवली होती, ती काढली आणि बनवली। तर मेथीची भाजी माझ्यासाठी। तर मित्रांनो काल रात्री खाल्ले होते अंड्याच्या पोळ्या, तर रात्री परत एक अंडं फुटलं, ते सकाळी बनवलं। आता 2 अंडे शिल्लक आहे, ते उकडून खायचे। तर मित्रांनो आज खूपच मोठा प्रॉब्लेम झाला, आणि आज दुधाचे पण पैसे देऊन टाकले फायनली। तर फ्लोटिंग आली होती मला, तर माझी लिमिट आहे 4000, आणि माझ्याकडे फ्लोटिंग आली 3300 रुपये, आणि त्याच्यातले फक्त आता माझी अर्निंग झाली 2000, आणि मागचे रिफाईनचे काढले होते 1000। असे कंपनीचे मला 4000 रुपये द्यायचे, आणि अर्निंग केली 2000, तर 2000 कंपनीचेच माझे बॉकंडी आहे, तर ते 2000 फेडावं लागेल। तर भाडं वगैरे मिटलं आहे, दुधाचे पैसे मिटले, पण आता माझी अर्निंग वाढवावं लागेल, नाही तर मला खूपच प्रॉब्लेम होणार आहे। आता किराणा पण भरायचा आहे, तर किराणाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण किराणा संपत आला आहे, आणि नेमकी कंपनीचेच पैसे बॉकंडी झाले। आता काय करावं काही समजाना, 2000 फेडायचे चालू आहे। आता यांचं खेळायचं, यांचं जेवायचं काम चालू आहे। इथं आणला चोपडा मासा, काय चटणी घाल, चटणी नाही घातली पोऱ्याने। तर बाहेर पाऊस आलाय, बघू शकता पाऊस आलाय बाहेर, आणि इकडे अन्वी आली, शिवम इकडे फिरतोय, आणि इकडे जेवण चालू आहे अजून। मला न जेवण देता जेवायला बसलेली आहे इथं, आणि इकडे 9:30 वाजले, तर 5 मिनिटं ही गाड्या माग पडले, सेल आणावं लागेल पहिल्यांदी। तर सकाळी सकाळी एवढा पसारा पडला किचनमध्ये, एवढे भांडे धुवायचे बाकी आहे। आता माझं जेवण बाकी, मेथीची भाजी वगैरे जेवण करतो मस्त छानपैकी, पुढचं नियोजन करतो काय करावं ते। तर मित्रांनो माझी कटिंग कशी वाटते तुम्हाला, छान वाटते का? तर वरचे केस कटिंगवाल्याने तसेच ठेवले, आणि बाकीचे साईडने असे कडाने कापून घेतले, दिसत होते। पण जास्त मोठे केस असले कटिंगवाले केस कापत नाही, त्यांना काय कंटाळा येतो काय नाही। त्याला म्हटलं बारीक कर, पण नाही केले। हा शायनिंगला, आता शायनिंग मारतो, की पोट आलं, एवढं पोट वाढलं, आणि शायनिंग कोणती मारायची आता? एक पोरगी पाहत नाही तू, अभ्यास कर। ABCD म्हणते ती की तुला, अल्फाबेट्स, नंबर्स वगैरे म्हणता येते का? हे रेनकोटचा तर काही उपयोग नाही भाऊ, लय भिजत आहे, नाही मला पूर्ण भिजलो होतो मी काल, काहीच उपयोग नाही रेनकोटचा। नवीन मागवलाय, पण येतो का नाही काय माहिती, तो घालायचं आहे, आज घालावं लागेल ना।
तर मित्रांनो दुपारी झोमॅटो मारायला गेलो आणि आता रात्रीचे 11:30 वाजले. तर आत्ता जस्ट कामावरून आलो आहे आणि जेवण वगैरे झाले. आता जेवण पण कमी झाले कारण थोडी अंगात कणकण आली. तर गोळी घेतो, गोळी घेतली एक. आता मी डिकॉल टोटल बघू आता सकाळी राहिलं तर कणकण. तर मित्रांनो आज थोडा उशीरच झाला यायला. मित्रांनो हे बघा अजून झोपलेले नाही आहे आणि हे बघा घड्याळात 11:30 वाजले रात्रीचे आणि अन्वी ते अजून झोपले नाही. झोपण्यात का अन्वी? तर सर्वजण जागे अजून, कोणीच झोपलं नाही अजून. तर मित्रांनो झोपतो आता. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.